नमस्कार. आम्ही हा BJP हेडक्वार्टर्स पेंजीम हांगासर भायर BJPची सगळी तयारी जाल्या फाल्यां सेलिब्रेशन करपाक. तशे परी आयज आमी विचारून CMाक विचारली आनी तशेंच प्रेसिडेंट BJPचो बाब सदानंद तानावडे ताका कितें सांगपाक जाय आनी कितले कॉन्फिडंट ते आसा ते. आनी दुसरे सायडीन आमचे काँग्रेसाचे प्रेसिडेंटान आज प्रेस कॉन्फरन्स घेतला आनी ताणें सांगला की आमी दोनूय सीट जिखून हाडटले आनी तशेंच BJP सांगता दोनूय सीट जिखून हाडटले आनी आमची सगळी तयारी आसा. ही BJPची तयारी आसा की भायल्यान माटो घालून सगळे रेडी आसा फाल्यां सेलिब्रेशन करपाक. तर पळोवया कितें तांकां सांगपाक जाय आनी हेजे वयर आमी तुमकां सगळी कालची कावंटिंगाची बस म्हायती सगळी दितले. पळयत रावात थ्रू गोवा न्यूज. सर आज मिटिंग आहा सर इलेक्शन हेजी फाल्यांची तयारीची ओके. रिजर्वेशन बाकी आज जे सगळे मॅनेजमेंटाक आशिल्ले आणि मॅनेजमेंटान ज्या पद्दतीन काम केलां सगळे अभिनंदन करपाक एकत्र गेट टुगेदर दवरलेले सगळे गेले. फुल्ली कॉन्फिडन्स आहा तुम्ही जिखतले म्हणून? हय डेफिनेटली सर डबल हॅट्रिक म्हणटा 100%. मार्जिन आणि फाल्यां कळटलें. फाल्यां फंक्शन कितें आसतलें तुमचें जिखल्या फंक्शन काय रॅली बीन आहे कितें आसतली काय फक्त कोणचे ऑफिसार? मार्जिन मातसो देंवलो मार्जिन मातसो देंवतलो म्हणून अशें तुमी आतां हें करता? शेवटी कितें आसा लोकांनी ठरयलें तें फाल्यां कळटलें न्ही. आज आमी उलोवन ताचेर कांय उपयोग ना. लक्षात जे कितें लोक आपलो हे निर्णय घेतलो तो आपलो मान्य करता. इवन इंडिया एअरलायन्स आहा ते म्हणटा आमी जिखतले. आता तुम्ही म्हणटा तुम्ही जिखतले. तर घोडा मैदान जवळ असं म्हणतात पळयता. फाल्यां न्ही फक्त एक 6 तास 8 तास रावत न्ही. ओके बरोबर. थँक्यू. आजच्या या बैठकीत आमच्याबरोबर उपस्थित या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीचे गोयचे कन्व्हेनर दत्ता खोलकर, दक्षिण गोयचे कन्व्हेनर जे विलेबाब तेंडुलकर, उत्तर गोयचे कन्व्हेनर सिद्धार्थराव कोकळकर, दक्षिण गोयचे प्रभारी आमचे ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर, उत्तर गोयचे प्रभारी दामू नायक, आमची दक्षिण गोयची उमेदवार पल्लवी श्रीनिवास डेंपो. थोड्याच वेळान आमचे मुख्यमंत्री या बैठकीक पावतले आणि आमचे उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद भाऊ हे थोड्या वेळान हांगा पावतले. आणि तुम्ही सगळे इलेक्शन मॅनेजमेंट सगळ्याचे काम दिसता डेफिनेटली अबकी बार 400 पार जावपाकच जाय आणि तातूंत गोयचे दोनूय आसतले. आपले स्थान ग्रहण करचे तशेंच दक्षिण गोयचे कन्व्हेनर स्टेट कन्व्हेनर दत्ता खोलकर. भारत माता की जय. वंदे मातरम. गेले 2 महिने इलेक्शनाचे काम करून आयज आम्ही एक्झिट पोलाचेर उलोवपाकूय येताना ते पयलींच भियाले ते आनी कितें सांगतले मागीर तेंच्यांनी लास्ट हे म्हणून तेंच्यांनी आपलो प्रचार बंद केलो. इवन तुमच्यांनी तुमच्या BJP ऑफिसा सकयल माटो सुद्दां घातला. आमकां कॉन्फिडन्स आहा न्ही रे. पूण आमकां सामको 100% आमकां कॉन्फिडन्स आमी दोनूय जिखता आनी 400 पार. आणि फाल्यां सेलिब्रेशन काय आसतलें? सेलिब्रेशन दोनूय पार्टी ऑफिसान आसतलें. दोनूय सेलिब्रेशन मातशें बेगीन कशें दिसना? सेलिब्रेशनाची तयारी मातशी बेगीन कशी? कित्याक बेगीन? फाल्यां सकाळी 10 जाता मरे मागीर माटो घालतले. सर तुम्ही अध्यक्ष आहात हेचे तर आता हे तुमची 3rd टर्म निवडणुकीक सगळी जितत आयल्या तर ही हिस्ट्री जातली फर्स्ट. नाही कशा सगळ्या कार्यकर्त्यांनी बरें काम केलें आणि म्हणून आज आमी विस्तारक अशी त्यांची मिटींग केली आणि आता आमची इलेक्शन मॅनेजमेंट जी आसा तेंच्यांनी काम केलें प्लॅन वे आणि म्हणून ती आज मिटींग आशिल्ली. ताचो समारोप आमच्या मुख्यमंत्र्यान केलो आणि सगळ्यांनी आपलो अनुभव काम करता आसतना कितें त्या संदर्भात सगळ्यांनी सांगिल्लें आसा आणि एक आमी 100% दोनूय सीट जिखतले हो विश्वास सगळ्यांनी व्यक्त केला
ही मॅनेजमेंट वाली शेवटची मिटींग आसा आनी म्हणून ही आज मिटींग आशिल्ली. आतां आमची कोर टीमची बैठक आसा आनी त्यामुळे त्या मिटींगेन सुद्दां वेगवेगळे विशयातले डिस्कस जातले आनी फाल्यां आमचे दक्षिण गोंयचे दक्षिणेक जातकच निवडून येतकच सर्टिफिकेट मेळटकच 3 उमेदवार उत्तरेच्या ऑफिसान येतली आनी उत्तरेक म्हणून आमी सगळी तयारी केल्ली आसा. बरेचसे आरोप करता की एक्झिट पोल जे ते तुम्ही मॅनेज केला. अरे आता उरले अजून म्हाका दिसता 12 तास सकाळी कळटली आमी मॅनेज केला की तेंचें कितें जालां तें. त्यामुळे भारतीय जनता पार्टी 100% जिखता हे ताणें सांगपाची गरज ना. धाकट्या भुरग्याक विचारल्यारूय सांगता की मोदीजीच प्रायम मिनिस्टर जावं जाय. 400 पार शुअर सर अजूनही हांव सांगता 400 पार 100% काय चिंता करात. 2 सीट ताणी खबर कोणाची ती आमी पळय फायनली भारतीय जनता पार्टी 2 सीट निवडून येतली. आता तुका लीड कितली आणि कितें पळय आमी सुरवातीवर सांगत आयल्या आनी त्यामुळे अजूनही आमी ठाम आसात जितली लीड मुख्यमंत्र्यान उलयल्या तितली लीड आमकां मेळटली. कमिटीची मिटींग आशिल्ली. आमी पुराय 30 भारतीय जनता पार्टीन केला आनी प्लॅन प्रचार केल्या उपरांत आमी परत एकदा म्हणजे फाल्यांचो रिजल्टाक सगळे जाण वयतलेच. रिजल्टाच्या पयलीं आमचे कावंटींग एजंट आनी हेंची सगळी प्रिपेरेशन कोणी कावंटींग एजंटाक नॉर्थाक कोण सावथाक कोण हे सगळ्याक एक ठरोवन व्यवस्थीत रित्या परत एकदा म्हणजे चार्ज अप करपा खातीर फाल्यांचो विजय सेलेब्रेट करपा खातीर 100% आमचे 2 सीट हे भारतीय जनता पार्टीचे आमी जिखता. ओके हे आमकां सदां खबर आसा. काही एक्झिट पोलांनी 1-1 जरी केले आसत जाल्यार इट इज 2-0 हे 100% जातले. आनी अबकी बार 300 पार फिर एक बार मोदी सरकार हेंय तितकेंच खरें आसा. त्या खातीर एक कार्यकर्त्याचे आमची 30 डिपार्टमेंट आसले त्या डिपार्टमेंटाच्या प्रमुखांक फक्त आपयल्ले जेणे करून त्यांचो एकदा रिव्ह्यू घेतलो त्यांचे आयकून घेतले आमी की तेच्या डिपार्टमेंटात कशें काम केलां किंवा ते इन्चार्ज आसतले त्यांचो एक्सपिरियन्स कितें इलेक्शनाचो. ओके हो सगळ्यांचो आयकून घेवपा खातीर आयची मिटींग आशिल्ली. आनी परत एकदा सगळ्या पुराय गोंयभरच्या कार्यकर्त्यांक आनी लोकांकूय बी धन्यवाद दिवपा खातीर लोकांचे फाल्यां आभार मानतलेच आमी. बट तरी सुद्दां की लोकांनी आमकां बरो तेंको दिलो सपोर्ट दिलो हे सांगपा खातीर मिटींग काँग्रेसीक ताका पूर्णता एक्झिट केला देशभर काय ते सांगता कितें म्हणजे खंयचोच एक्झिट पोल 300च्या सकयल ना. 300 पासून तो 400 पर्यंत आसा. पूण अबकी बार 400 पार म्हणटा पळय न्हू देशात हे परत एकदा सिद्ध जातले. अबकी बार 400 फिर एक बार मोदी सरकार हे कन्फर्म जाले. आता ते 400 पार काय 350 पावणे 400 उरता हे ठरोवपाचें. एक्झिट पोल मॅनेज केल्या म्हणून काउंटिंग आणि आज कितें तुमचें आज आमची इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीची मिटींग आशिल्ली आणि त्यामुळे आज ती शेवटची मिटींग इलेक्शन जालें फाल्यां रिजल्ट आणि त्यामुळे विस्तारक बाकी सगळ्यांची आमी त्या भागा भितर मिटींग केली ती तशी ही मिटींग आशिल्ली. तर कितें फिडबॅक सर आज मिटींग आहा सर कितें इलेक्शन हेजी फाल्यांची तयारीची. ओके आजच्या या पत्रकार परिषदेत आमच्या बरोबर आसात गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे मिडियाचे चेअरमॅन बाब अमरनाथ पणजीकर, आमचे नॉर्थ गोवाचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब विरेंद्र आणि आमचो साऊथ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट काही वेळा भितर आमकां जॉइन जातलो. जे इलेक्शन लोकसभाचे इलेक्शन जे जालें 7 फेजी जेन्ना सोंपल्यो 1 तारखेक ताज्या उपरांत देशान एक एक्झिट पोल आयलो आणि त्या एक्झिट पोलाच्या उपरांत अशें दिसून येता आणि सिद्ध जाता की खंय तरी आज BJPक रियलायज जाला की ह्या फावट BJP हे इलेक्शन हरता आणि इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचें सरकार घडून येता. एक लोकांक मिसगायड करपाचो आनी एक प्रयत्न जे केडर आशिल्ले जे एजंट्स आसात काउंटिंग एजंट्स कॅन्डिडेट्स तांचे एजंट्स तांकां खंय तरी डिमोरलायज करप आनी हे कित्याक लागून जाता प्रॉबेबली दे वॉन्ट टू रीग द रिजल्ट्स फाल्यां असो एक पिक्चर तयार जाता. काल आमचे उत्तर गोंयचे सगळे जे काउंटिंग एजंट्स आसात तांची सगळ्यांची काल ट्रेनिंग सेशन जालें
कॅन्डिडेट तांचे एजंट्स आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आनी इतर पक्षाचे सगळे पदाधिकारी आनी तांकां डूज डोंट्स कितें करपाक जाय 17C फॉर्मा वयले जे नंबर सिरियल नंबर्स नंबर ऑफ वोट्स आनी जो मेरेन लास्ट मेरेन जे वोट्स फायनल फील करून जेन्ना जो मेरेन ते फॉर्म 20 जायना तो मेरेन थंय हें सगळें ट्रेनींग आमी आमच्या पुराय म्हणल्यार नॉर्थ गोवा तशेंच साऊथ गोवा काल नॉर्थ गोवाची आमची ट्रेनींग जाली आनी पयर साऊथ गोवा सगळ्या एजंटांची आमची ट्रेनींग सेशन हें जालें. आयची ही प्रेस कॉन्फरन्स काँग्रेस पक्षान पुराय देशभर सगळे आमचे PCC प्रेसिडेंटांनी प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली आसा की जे कॅन्डिडेट आसात जे एजंट्स आसात जे कावंटींग एजंट आसतले तांणी डिमोरलायज जावचे न्ही. जे ऑफिसर्स आसात जे ऑफिशियल ड्युटीक फाल्यां थंय आसतले कित्याक BJPन आमी इलेक्शन जिखता असो एक वातावरण असो एक माहोल तयार केला पूण रियलिटीन ते ना कित्याक फाल्यां भारतीय जनता पार्टीची एक्झीट जावपाची आसा. नरेंद्र मोदीची फाल्यां एक्झीट जावपाची आसा. एक्झीट पोलान तांणी दाखयलें की 300+ तांकां सिटां मेळटा म्हणून. पूण रियलिटी इज दॅट की ते हाफ मार्क सुद्दां क्रॉस करचे ना फाल्यां. फाल्यां पुराय देश ह्या रिजल्टाची वाट पळयता कित्याक हें इलेक्शन हें लोकांचें इलेक्शन आशिल्लें. जे इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचे जे सगळे वांगडी इतर पक्ष जे आसात काल पुराय देशांतले आमचे सगळे कॅन्डिडेट्स तशेंच PCC प्रेसिडेंट आमचे AICCचे अध्यक्ष आमचे लीडर श्री राहुल गांधी हांची आमची एक झूम कॉल जाली. तातूंत भितर जे ग्रावंड सेंटिमेंट्स जे नॉर्थ इंडियाक जो सेंटिमेंट आशिल्लो लोकांचो ऑन ग्रावंड आनी जो केडर आशिल्लो जाणी ऑन ग्रावंड काम केलां ताज्या वयल्यान सिद्ध जाता आनी आमी कॉन्फिडंट आसा की फाल्यां इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचें सरकार जातलें. पूण खंय तरी BJP परत एकदां लोकांक मिसगायड करपाचो प्रयत्न करता खंय तरी डिमोरलायज करपाचो एक प्रयत्न करता. ते सगळे एजंट्स सगळे जे ऑफिशियल जे फाल्यां ड्युटीर आसतले तांकां आमी एक अपील करता की खंय तरी तांणी आपलें जें काम आसा तें कसलोच भया अंडर करचें न्ही कसलोच दबावच्या अंडर येवचें न्ही कित्याक जे आज होम मिनिस्टर आसा ते फाल्यां 24 वरां भितर ते उरचे ना कित्याक रिजल्ट येवपाक लेस दॅन 24 hours आर रिमेनींग. जो हो प्रधानमंत्री जो आसा तो प्रधानमंत्री उरचो ना. सो जे सगळे ऑफिशियल फाल्यां गोंयांत दोनूय सिटाचे जे कावंटींग जातले तांणी बेफिकर कांयच दबाव नासतना एक फेर फाल्यां प्रोसेस करचो आनी म्हाका खात्री आसा की इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचे काँग्रेस पक्षाचे दोनूय उमेदवार उत्तर गोंयचे तशें दक्षिण गोंयचे हे निवडून येतले आनी जी लोकांची एक्सपिरेशन्स आशिल्ली जे लोकांच्यो समस्या आशिल्ल्यो ज्यो लोकांचे प्रश्न आशिल्ले ते आमचे सरकार येतकीच आमी ताबडतोब ते सगळे प्रश्न सोडयतले. ज्यो आमी 5 गॅरंटी दिल्या त्यो 5 गॅरंटी इमिजिएटली चालू जातल्यो. एजंटांक ऑलरेडी आमी पयर सुद्दां एक ट्रेनींग सेशन जालां काल सुद्दां ट्रेनींग सेशन जालां पूण आज खंय तरी एक BJPन देशभर एक माहोल क्रिएट केला. आज देशभर तूं सगळे एक्झीट पोल पळय हांव नांवां घेना चॅनलांची पूण थोडे एक्झीट पोल अरे जंय काँग्रेस पक्षान 9 सिटांचें कॉन्टेस्ट केला तो सांगता काँग्रेस पक्ष 13 सिटां जिखता म्हणून. कशें ज्या जाग्यार 4 सिटां आसा थंय तो सांगता BJPची 6 येता म्हणून. अरे कशें खंयच्या 2 खंयच्यान भाड्याची हाडली. सो दीस शोज दॅट मोदी सरकारान खंय तरी सर्टन मिडिया सेक्शनाक ऑर सर्टन पीपल हू आर डुईंग दीस एक्झीट पोल तांकां खंय तरी प्रेशरायज केला तांकां खंय तरी पयशे दिवन विकते घेतल्या आनी हो खंय तरी एक्झीट पोल काडला. नाजाल्यार म्हाका सांग खंय सर्वे जालो. आतां गोंयांत हांव गेल्ले 2 दीस लोकां कडेन संपर्क करता कोण म्हणटा आपल्याक फोन सुद्दां आयलो ना. सो फ्रॉम वेर दीस एक्झीट पोल इज डन. खंयच्या वाठारांत ते गेले आनी खंयच्या बेजिसाचेर तांणी हे फिगर्स काडले. सो आज ही प्रेस कॉन्फरन्स पुराय देशभर
सगळे PCC प्रेसिडेंटांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. सगळे देशभर जे एजंट्स आसात, जे गव्हर्मेंट ऑफिशियल आसात, तांणी खंयच्याच दबावाचेर येवचें न्ही. आनी दीस इज जस्ट अ सायकोलॉजिकल, बिकॉज दे वॉन्ट की आमी खंय तरी डिमोरलायज जावप, एजंटांनी थंय वचप ना. आनी पयलींच थंय दे वॉन्ट टू रीग दीस. दॅट्स वाय दीस इज अ कॉन्स्पिरसी वीच दे आर ट्रायंग टू षडयंत्र हें एक रचयता. ताका लागून आमी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. आमचे केडर इज फुल्ली चार्ज. फाल्यां तूं पळय दोनूय जाग्याचेर काँग्रेस कार्यकर्ते आमी थंय फूल दोनूय जाग्याचेर आसतले. आनी कशेंच आमी BJP किंवा तांचे जे समर्थक ऑर वॉट एवर यू कॉल इट जे आसात तांकां कसल्याच तरेचो आमी थंय घोळ करपाक दिवचे ना. अरे वोटींग जालें. ह्या देशाच्या जनतेन आपलो जो विचार आसा तो मांडला. तो येवनी मरे रिजल्ट फाल्यां. अरे 9 सिटां खंय आसा थंय 13 कशी जिखपा तूं शकता म्हाका सांग पळोवया. हां हें शक्य आसा? आमी लढल्यात 9 सिटां मरे. तो सांगता आमी 13 जिखता म्हणून. हांव स्टेटीचें नांव घेना. थंय 4च सिटां आसा. थंय तो सांगता BJPची 6 ती 8 येता म्हणटो. हें कितें? हो कसलो एक्झीट पोल? आनी एक्झीट पोल तुमी खंयच्यान केलो? 7th फेज सोंपल्या 1 तारखेक मरे 6 वरांचेर. आनी 6 जावन 1 मिनटांनी रोखडो एक्झीट पोल काडलो तांणी भायर. कसो 1 मिनटान बाबा तुवें खंय केली सर्वे? अशें आसता की फाटली कांय वर्सांचेर आमी पळयलें जाल्यार एक्झीट पोल हो आतां ऑलमोस्ट सारको येता अशेंच लोकांचे म्हाका दिसता प्रूव्ड लायक दॅट लास्ट फ्यू इलेक्शन्स दॅट एक्झीट पोल कम्स ट्रू. सो ह्या हाजेर तुका कितें दिसता? म्हाका दिसता कर्नाटकाचो एक्झीट पोल पळयल्लो काय म्हण तुमी? कर्नाटका आनी तेलंगणाचो. कर्नाटकाच्या पोलान ताणें सांगिल्ली काँग्रेसीक 70 सिटां मेळटली म्हणून. वी गॉट 136 सीट्स. सो देर कंप्लिटली उलटा मरे तो. तेलंगणा ऑल्सो वॉज कंप्लिटली उलटा. 2014 वॉट डे जी परिस्थिती आशिल्ली ती आज ना. गेल्ली 10 वर्सां ह्या सरकारान ह्या प्रधानमंत्र्यान ह्या देशाच्या जनतेक फटयल्ले आसा. आज म्हारगाय वाडिल्ली आसा. कितलेशे इशू आहा. सो दीस इलेक्शन इज पिपल्स इलेक्शन वेर पीपल हॅव फॉट द इलेक्शन. सो म्हाका दिसता जनतेचो जो मॅन्डेट आसा तो खंय तरी नरेंद्र मोदीचे सरकार लोकांक एक मिसगायड करपाचो हो एक एक्झीट पोलाच्या निमतान हो एक प्रयत्न जाला. सो खंयच्याच ऑफिसरान कसल्याच दबावा अंडर येवचें न्ही. कित्याक फाल्यां इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचें सरकार हें जातलें आनी आमकां क्लियर मेजॉरिटी ही मेळटली. रॅगिंग दोनूय सिटां ही आमी जिखतले म्हूण. आनी जेन्ना आमी इलेक्शनाच्या टायमार जेन्ना इंडिया आघाडी आमचे सगळे अलायन्स पार्टनरान जेन्ना मेळून काम केलें आनी वेन वी हॅव गॉन ऑन द ग्रावंड लोकांचे सेंटिमेंट्स लोकां कडेन जो संपर्क आमी केलो ताज्या वयल्यान कॉन्फिडेंटली आय कॅन टेल यू की ह्या फावट दोनूय सिटां आमचे दोनूय हांगा उत्तर गोंयचो तसो दक्षिण गोंयचे आमचे अध्यक्ष हांगा आसात. एक्सटेन्सिवली दे हॅव मूव्ड इन बोथ द पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज एंड आय कॅन टेल यू विथ कॉन्फिडन्स. कित्याक आमच्या दक्षिण गोंयच्या अध्यक्षा कडेन हांव 2 दीस जाले बशिल्लो. बूथ वायज कॉन्स्टिट्युएन्सी वायज वी हॅव टेकन द फीडबॅक. सो देर कम्फर्टेबली वी आर विनींग. कित्याक जे BJP इलेक्शना पयलीं सांगताले एक आंकडो दिल्लो मरे की आमी इतल्या मार्जिनान जिखतले म्हणून तो आंकडो देंवलो न्ही. देंवलो मरे तो. म्हाका 7 कितें तरी पयलें हांवें तांचे कोणी स्पोक्स पर्सनान दिला मरे. 25 आयलो खंय. फाल्यां म्हणल्यार पळय तो उलटा जावपा तें 25 ह्या सायडीन येवपा. सो आमी BJP भशेन आंकडे उलयना. ह्या फावट दोनूय सिटां इंडिया अलायन्स काँग्रेस पक्षाचे उमेदवार दोनूय उत्तर गोंय आनी दक्षिण गोंय आमी जिखतले. हां अरे विक्ट्री इज विक्ट्री न्ही आफ्टर ऑल. तुका हांवें सांगलें की दीस प्रेस कॉन्फरन्स इज नेशन वायड. काँग्रेस पार्टी ऑल PCC प्रेसिडेंट हॅव टेकन ऑल अक्रॉस द नेशन.
तुम्ही पळोवना इंडिया अलायन्साची पयर मिटींग जाली मरे आमचो AICCचो प्रेसिडेंट अलॉंग विथ ऑल पार्टनर्स वर देर कितें तें आसा आमचें संपर्क चालू आमचो वी आर इन कॉन्स्टंट टच विथ देम. थँक्यू. कितें तें फाल्यां मेळया मरे फाल्यां मेळया मागीर फाल्यां उलोवया डिटेलान. आयची लास्ट थँक्यू.